दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 183 तथा बळीयेजी म्हणणे तथा तळुपरू जाणवणे। एके दिवशी राऊळ शतपावली करत असताना एके ठिकाणी अडखळले। तेव्हा राऊळ म्हणाले, मेला जाये कोथळा, येथ तळुपरू जाणविना म्हणे। तळून म्हणे उपरून म्हणे। त्या दिवसापासून कोथळोबास दररोज राऊळांच्या सोबत असायचे आणि वाटेने येता जाता राऊळांना कुठे चढणं आहे, कुठे उतरणं आहे, कुठला भाग वरखाली आहे ते सांगायचे। तसेच रात्रीच्या वेळी राऊळांपुढे पेटलेली मशाल किंवा दिवा धरून चालण्याचा व्यापारही कोथळोबासांचा होता। संध्याकाळ झाली की कोथळोबास मशाल किंवा दिवा घेऊन राऊळांजवळ उभे राहायचे। संध्याकाळच्या पूजावसरानंतर एखाद्या दिवशी राऊळ राजमठाच्या अंगणात जायचे तेव्हा कोथळोबास मशाल किंवा दिवा घेऊन राऊळांपुढे चालायचे। राऊळ राजमठाच्या उंबरठ्यावर उभे राहिले की उंबरठ्यावरून खाली उतरताना कोथळोबास, जी येथ तळू, इथे खाली उतरणं आहे, असे सांगायचे। मग राऊळ श्रीचरण हळूच उंबरठ्यावरून खाली ठेवायचे आणि पुढे जायचे। ओसरीच्या चौथ्याजवळ आल्यावर कोथळोबास म्हणायचे, जी येथ तळू। मग राऊळ श्रीचरण अलगद खाली ठेवून राजमठाच्या अंगणात जायचे। तिथे काही वेळ खेळक्रीडा करून कधी राऊळ उंचमठाच्या स्वयंपाकघराकडे जायचे। जिकडे राऊळ जायचे तिकडे राऊळांपुढे, बळये पायजी, बळकट पाऊल ठेवाजी, म्हणत कोथळोबास राऊळांना वाटेमधले चढणउतरण सांगायचे। पुन्हा राऊळ राजमठामध्ये निघाले की ओसरीवर, उंबरठ्यावर कोथळोबास, जी येथ उपरू जी, इथे उमवठा चढणं आहे, सांगायचे। मग राऊळ श्रीचरण अलगदवर ठेवून पुढे जायचे। अशा प्रकारे कोथळोबास राऊळांना वाटेमध्ये असलेले चढणउतरणाची कल्पना द्यायचे आणि राऊळांची आवडनिवड पाहून त्या वेळी जे योग्य ती सेवा करायचे। म्हणून म्हाईंभट कोथळोबासांना सेवा सावधान, सेवेसाठी तत्पर असलेले, असे म्हणायचे। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।